गणपतीची आखणी घातली मी. तर पहिला गणपती झाली म्हणजे कसा तो ट्रायलसाठी करतो आम्ही, कसा बॉडी बिडी कलर झाला आहे तो एकदम फायनल करतो गणपती आणि मग त्याच्यानुसार सगळा करतो. हा गणपती घेतला आहे घराला, तर दाखवतो तुम्हाला आखणी कशी करतात ती गणपतीची. तर बघू आपण कशी दाखवतो तुम्हाला, कशी स्टेप बाय स्टेप नाही पण तिथे ठेवीन मोबाईल बघा तुम्ही, फास्ट पण करीन व्हिडिओ दाखवतो. हा बघा हा गणपती आहे, याला आखणी करायची आहे. मस्त वेगळी करून आखली. आता स्टँड आणतात, हा स्टँड ठेवतो इथं हे कलरीत म्हणजे बघा ब्रश इकडं सगळा. गो टू स्टार्ट आखणी दी फर्स्ट. गणपती जरा जवळ तू जरा स्टेबल राहा असं. ओके पद्धतशीर. वाईट बनवायचं आहे बघा. इथं असे ब्रश मला करायला लागतो असं, आणि जास्त बरोबर आला की मग ते रेड येतं म्हणून करायचं मला करावं लागतं. वाईट भात सुळे पण नंतर वाटत मारून घ्यायची, काय मला ते चालतील नंतर मारून घ्यायची. ब्रश धुवायचा, नंतर ॲब्रो ब्राऊन कलर घ्यायचा. तर ते मी पहिल्यांदा करत असेल तर दुसरा कलर येतं तर मी काढायचा. मी ब्राऊन कलर मी काढतोय. ब्राऊन कलर टाकायचा त्यात हे करायचा, मिक्स करायचा. कडक झाला मिक्स करायचा, तर घ्यायचा नीट तर घ्यायचा. बघा नीट कसा वाटते ते. सावकाश फिरकी बरोबर नाही हे करते, हालते ना फिरकी जरा नीट पाहिजे होती. अशी बोई काढून घ्यायची, दोन्ही ठिकाणी काढले ते बघा. आता पहिले आता फेंट करायची जरा आपण. फेंट जरा हीच इकडं अशी अशी करायची. मी बोलण्याला काय घंटा माझा येईल बघू किलो तो भावल्यावर का वाटते. ओके चला सुरुवात करू आता. फेंट करायचा जरा पाणी बुडवायचा ब्रश आणि नंतर मग स्वतःने फेंट करायचा. जास्त फेंट नाही करायचा, डार्क नाही करायचा तो, इकडचा करायचा. तेरा नाम लिया तुझे याद किया. गाणी नाही लावलेत, नंतर गाणी बिणी लावायला लागतील. आपली 2026ची पहिली आखणी. यंदा टॉपच्या करायच्या आखण्या दाखवीन तुम्हाला सगळ्या ना कशा करीन त्या ब्लॉगला यूट्यूबला.
तर बघा हे बघा इकडून बघा प्रॉपर परफेक्ट झाली. हे बघा त्याच्यावर ब्लॅक येईल अजून आखणीवर ब्लॅक. हा सुकला असेल व्हाईट कलर, मग त्याच्यावर ब्राऊन करायचं आपलं. ब्राऊन कलर घ्यायचा आणि मधला बिबोळाचा आकार करायचा. असं बिबोळाचा आकार. साधी सिंपल आखणी आहे. शिकायचे असेल तर हे व्हिडिओ चांगले बघू शकता तुम्ही. तेरा नाम तर वरना ब्राऊनची रेश मारायची. वरना इकडून मारायची नीट मारायची. तुटत नाही मारायची. कुठं लागता कामा नाही कलर असे. आता ही जी लागली असेल ना तुमची, तर पाण्याचा ब्रश घ्यायचा आणि ही अशी पुसून जाईल. पुसून जाईल. आता ब्लॅक घ्यायचा. ब्लॅक करंट. ब्लॅक घ्यायचा. ब्लॅक कलर घ्यायचा. पाणी टाकलं त्याच्यात. तर घ्यायचा पहिलं. जेव्हा शिव डायरेक्ट कसं हातावर नाही, डायरेक्ट मारायचा नाही तर शिव खेकून डायरेक्ट घ्यायचा हातावर येतं. ब्लॅक घ्यायचा. ते दुसरा पण असते कलर, पण तो मला आवडत नाही, मला ब्लॅक आवडतं. आणि बघा हलकच हळूच रेश मारायची नीट एकदम. हलाचा नाही तर तराचा नाही पाहिजे. हे परफेक्ट यायला पाहिजे. अशी परफेक्ट यायला पाहिजे. हे बघा इकडं बघा. अशी बिशी करता आम्हाला ही जी झाली ना अशी तिला इथून वाढवून मॅच करायची. साधी सिंपल मॅच करायची. आता ही फेंट करायची. पहिले कशी ब्राऊन फेंट केली ना तशीच परत फेंट करायची. आता दाखवतो फेंट. ही इथून घ्यायची अशी. पाण्याचा ब्रश घ्यायचा. जास्त पाण्याचा घ्यायचा ना, पुसायचा जरा. असा पाण्यात बुडवलं ना की हा पाण्याचा ब्रश पुसाचा असा टोक बनवायची. टोक बनवून हे बघा टोक डायरेक्ट असं इथनं. मग माझं असं पाण्याचं मला काय सवय आहे, इथनं अशी पुढं वडत घ्यायची. कळला? इथनं अशी वडत घ्यायची. इथून अशी पुढं वडत अशी घ्यायची. हे बघा अशी पुढं फेंट करायची. ही मॅच करायची. तर दिसायला नाही पाहिजे की वेगवेगळा आहे. पहिले मॅच करायची इथली. झाली बघा. बुवाई झाली बघा. अशी प्रॉपर झाली बघा. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा झाली ना बरोबर बुवाई. आता इकडची या हाटीची करायची आहे. आता इकडची करू. इकडची पण दाखवते या हाटीची. एक झाली हे बघा झाली. आता इकडची आहे. तेरा नाम लिया तुझे याद किया रे तेरा नाम मुझे तुमसे है कितनी. असं फेंट पूर्ण पानाचा पूर्ण फेंट जरा ती मॅच करायची.
सुकला वाटला ब्रश परत पाण्यात बुडवायचा, परत टोक काढायचा, परत इथं घ्यायचा असा आहे ना, असं आहे ना, असं आहे ना, परत असं हे करायचं. बघा भुवई इज कम्प्लीट. कसं वाटते बघा भुवईवाला, दोन्ही कम्प्लीट झाल्यात. हे बघा दोन्ही कम्प्लीट. आता डोळे दाखवतो तुम्हाला. मेन डोळ्यांवर आहे आणि भुवई आणि मेन डोळ्यांवर आहे. आता डोळे काढायचे आपल्याला. डोळे म्हणजे हात माहितला हा बिबळ आहे ना, तो नीट भराचा असतो, तो नीट भराचा. तर बघा ब्लॅक कलर घ्यायचा. मगाशी घेतलेला होता पण आता परत घ्यायचा. बघा हातात इथं मिक्स करायचा. बघा ब्लॅक कलर इथं मिक्स करायचा हातात असा नीट घ्यायचा, मिक्स करायचा नीट. हा जो हे आहे ना तो नीट असा बोट पहिली तर ठेवतो, कारण की थरथरायला नको ना, म्हणून तो बोट ठेवायला लागतो मला. तर सगळे ठेवतात, मीच न ठेवत आहे. बघा इथून असा खाली लागला तरी काय फरक नाही, कारण खालणार रेष येणारच आहे आपली. ब्लॅकचीच आहे ती पण, ब्लॅक ब्राऊन आपल्यावर आहे, पण मी ब्लॅकची माझं, कारण काजळ असा भरलेला वाटायला पाहिजे, डोळा एकदम भारी. हे बघा हे दोन हे असे फाटे असे फुटतात ना, ते फुटून न्यायचे ब्रशला, कारण का बरोबर नाही वाटत ते. आता मधला गोल काढायचा, तो बारकाच काढायचा, नंतर वाढवू शकतो आपण. झाला. ही पण आखणी असं साधी पण मला आवडत नाही अशी आखणी. मी तुम्हाला आतमध्ये कलर भरून दाखवेन आखणी. मी इथून अशी गोल, इथून मधला असा गोल काढायचा, आणि इथून हे जरा असे इकडून पण. ही आखणी साधी पण अशी असतं. आखणी खालना रेषेवरली सफेद भरला की आखणी झाली. पण मला अशी आखणी आवडत नाही. मी याच्यात आणखी 4-5 कलर भरून दाखवेन तुम्हाला. निळ्या ब्ल्यू आखणी पण करू शकतो, घारे डोळे पण करू शकतो, अजून तुम्हाला पाहिजे तर कुठले पण डोळे करू शकतो तुम्ही. तर मला आवडत नाही, मग तुम्हाला दाखवते वेगळी आखणी. ही साधी आखणी म्हणजे पटकन झटकन अशी आखणी करू शकतो ही पटापट. पण बरं बघा तुम्ही तुमच्याने. तर काहीच पार्ट 1 इथंच. पार्ट 2 नंतर बनवेन, कारण का जाम मोठी मला आखणीला वेळ जाईल. तर पार्ट 2 नंतर बनवीन, तो टाकतो तुम्हाला पार्ट 1 बघा. एवढीच आखणी साधी सिंपल आहे. नंतर याच्या पुढचा तो करायचा आहे, डोळ्यात कलर बिलर ते दाखवतो तुम्हाला नंतर. तर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. मला जाम कमेंट म्हणून व्हिडिओ नाही बनवत मी. तर नंतर भेटू पार्ट 2मध्ये. आत्ताच बनवेन पार्ट 2, पण टाकीन नंतर, कारण की जाम मोठी व्हिडिओ येईल, तुम्हाला पण बघायला पाहिजे ना नीट. उद्या टाकतो पार्ट 2.